श्रीराम समर्थ. चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहत आहोत. व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण सर्वात मोठं प्राधान्य कशाला देतो बरं? आता असं म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये येणारे विचार वेगळे असतील. कुणी उपासनेला प्राधान्य देतं, कुणी उपासाला प्राधान्य देतं, कुणी जपमाळा म्हणजे नामस्मरण करायला प्राधान्य देतं, तर कुणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कृती करायला प्राधान्य देतं. आणि हे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं योग्य पण आहे. पण माझा आजचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा हा आहे की या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपण का करतो याचा कधी विचार आपण केलाय का? या सर्व गोष्टीच्या पाठीमागे एकच विचार असतो की आपण आपल्या ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्माचं रक्षण करणं. बरोबर आहे ना? कारण उपासना करतो देव मिळावा, व्रतवैकल्य करतो सुख समाधान शांती मिळावी म्हणून करतो ना. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडं जर लक्ष दिलं नाही तर मला सांगा आपण धर्माचं रक्षण तरी करू का बरं? म्हणून म्हटलं शरीर माध्यम खलु धर्म साधनम. ज्याला धर्माचं रक्षण करायचं असतं त्यानं सर्वात पहिल्यांदा रक्षण करावं ते आपल्या स्वतःच्या शरीराचं. कारण शरीर सर्वांगानं जर मजबूत असेल, ते निरोगी असेल, तर आपण धर्माच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून धर्म रक्षणासाठी आपण सज्ज असू. जर शरीरच उत्तम नसेल तर धर्मकार्य आपण काय करणार? समजा आपल्या मनामध्ये खूप विचार येतो की नाही समोर एखादं चांगलं कार्य सुरू आहे, त्या कार्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. पण त्या ठिकाणी जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, तुम्ही रोगी म्हणून घरामध्ये पडलेले असाल, तर मला सांगा मग ते धर्मकार्य आपण करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून व्रत करावेत, उपवास अवश्य करावेत. पण व्रत आणि उपवास करत असताना आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडं आरोग्याकडे लक्ष देतो का याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि गंमत काय असते माहितीये का? आपण व्रत करतो नाही अशातला भाग नाही, पण व्रत करत असताना उपवास करत असताना त्या उपवासाच्या दिवशी सुद्धा आपली खाण्यावर मर्यादा असते का बरं? असं बोलल्यानंतर कदाचित प्रत्येकाला वाटेल की काय खरंच आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरा उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असं म्हटलंय. केवळ भरून आपल्या पोटाला मशीन सारखं भरायचं नाहीये पोट, त्याला पण काही मर्यादा आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या दृष्टीला आपल्या सोबत एक लक्ष असलं पाहिजे. आणि ते लक्ष म्हणजे आपल्याला आपल्या शरीराचं रक्षण करायचं आहे. आणि ते शरीराचं रक्षण आपण जर केलं तर आपण धर्माचं रक्षण करू. इतकं जरी आपल्याला कळालं तरी खूप झालं. एक प्रसंग मला आठवतो. स्वामी विवेकानंद एकदा रेल्वेमधनं प्रवास करत असताना स्वामीजींचा वेश भगवा परिधान केलेला आणि ते बसले होते. दोन इंग्रज त्यांच्या बाजूला बसले होते आणि धर्माबद्दल ते बोलत होते. बोलताना इंग्रजीमध्ये बोलत होते की साधू असेच असतात, असं तसं बोलत असतील, त्यामध्ये मला जायचं नाही. स्वामीजी शांत आहे, स्वामीजी काही बोलले नाही. एका ठिकाणी रेल्वे थांबली आणि स्वामीजीनं त्या ठिकाणी असलेल्या स्टेशन मास्तरला किंवा त्याच्या खालचा कोणी असेल त्याला इंग्रजीमध्येच अगदी तहान लागली असेल स्वामीजीला, प्लीज गिव्ह मी वॉटर. ज्यावेळेस अशा प्रकारचं म्हटलं त्यावेळेस या दोघांना वाटलं की अरे यांना तर इंग्रजी समजते. गंमत काय, आजकाल लोकांच्या मनामध्ये असा भ्रम निर्माण होतो की बाबा बुवा एखादा कोणी असेल अनपढ आहे असं वाटायला लागतं त्यांना. पण स्वामीजींना आम्हाला सांगितलं, स्वामीजींना आपल्याला प्रगाढ घालून दिला की भगवे वस्त्र परिधान केले याचा अर्थ तो अशिक्षित नाहीये, त्याच्यामध्ये गुणवत्ता असते. मूळ मुद्दा पुढे असा आहे की मग या दोन युवकांना स्वामीजींना म्हटलं की आम्ही जे बोलत होतो ते तुम्हाला सगळं कळालं का? स्वामीजींनी म्हटलं का नाही कळालं? कळालंच की, मग प्रतिकार तुम्ही केला नाही. स्वामीजींना म्हटलं आमच्या संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे. काय पद्धत आहे की रस्त्यानं जर एखादा युवक चालला असेल आणि गल्लीमधले कुत्रे जर भुंकत असतील तर हुशार व्यक्ती त्या कुत्र्याकडे पाहून कधी भुंकत नाही. असं म्हटल्यावर त्यांना अधिक राग आला.
ते स्वामीजींच्या अंगावर धावले. स्वामीजींना दोघांनाही एकाला एका हातानं दुसऱ्याला दुसऱ्या हातानं पकडलं, त्या रेल्वेच्या दाराजवळ नेलं आणि सांगितलं, आता एक शब्द जरी बोलाल तर रेल्वेमधनं फेकून दे. मूळ मुद्दा असा आहे, का मी सांगतो आहे, स्वामीजींच्या मनामध्ये अध्यात्माची एकनिष्ठता होती, सोबत स्वामीजी शरीरानं सुद्धा मजबूत होते. मला सांगायचं हे आहे की ज्याला धर्मरक्षण करायचं आहे तो शरीरानं मजबूत असला पाहिजे. जो शरीरानं मजबूत आहे, जो शरीरानं आरोग्य संपन्न आहे, तोच धर्माचं कार्य उत्तम करू शकतो. अन्यथा धर्म कार्य हे लुंग्या सुंग्यानं करणारं नाही. त्यामुळं आज इथेच थांबूया. उद्या एक नवीन विषय, नवीन चिंतन आपल्यासमोर घेऊन येईल. श्रीराम समर्थ.